हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो माझं नाव आहे साईल आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि खूप जास्त एक्सायटेड हा फर्स्ट ब्लॉग करायला. सो बघूया हा माझा एक्सपिरियन्स पण कसा असणार आहे. खरं तर मी खूप जास्तच एक्सायटेड आहे कारण की मी कधी मला आज करायचं ब्लॉग करायचं आहे. सो फायनली मी आज हा ब्लॉग करते आणि हा फर्स्ट ब्लॉग आहे. सो हा थोडा स्पेशलच आहे कारण की हा फर्स्ट ब्लॉग मी वेट करत होती. फर्स्ट ब्लॉग मी काय टाकू, पण हा फर्स्ट ब्लॉग किती बोलते ना, फर्स्ट ब्लॉग ओके. एनिवेज हे माझं एक्साइटमेंट आहे आणि सो आज आम्ही चाललो आहे गावाला. सो हा माझा स्पेशल ब्लॉग आहे कारण की आम्ही स्पेशल म्हणजे गावाला चाललो आहे ट्रिप छोटंसं. आज रात्रीची आमची ट्रेन आहे. अजून आमचं पॅकिंग पण नाही झालं आहे. आम्ही संध्याकाळी आल्यावरती जायच्या टायमिंगला आम्ही पॅकिंग करणार आहे. अजून काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे अजून काहीच डिसाईड पण नाही आहे. कपडे काहीच काढलेले नाही आहेत. सो आम्हाला संध्याकाळी आम्ही पॅकिंग करणं आल्यावरती. सो बघूया आता. मी आता ऑफिसला पण चालले, मला ऑफिसला जायचं आहे आणि संध्याकाळी आल्यावरती मी आता पॅकिंग करणार आहे. सो आपण भेटू संध्याकाळी. आम्ही फायनली निघालो आहे. मी मगाशी काही शूट नाही केलं कारण की आमची खूपच जास्त गडबड होती. सो मी शूट काहीच नाही केलं. सो आता आम्ही निघालो आहे ठाण्याला जायला. आम्ही तर ट्रेन पकडणार. बॅग घेतली. सो बस एवढं घेऊन आम्ही निघालो आहे. आमची ट्रेन आली आहे आणि आता आम्ही चाललो गावाला. सो आम्ही गाडीत बसलो आणि मला खूपच झोप येत होती कारण की गाडी पण आमची लेट होती. सो मी डायरेक्ट गाडीत जाऊन झोपूनच गेले. सकाळी उठल्यावर मस्त असा चहा घेतला आणि उकडलेले शेंगदाणे खाल्ले. सो आता आम्ही फायनली नांदगावला पोचलो आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात कणकवलीला पोचणार आहे आणि सानिध्याला भेटणार आहे आता. सो बघूया आपण तिथं काय रिॲक्शन असते. नांदगावला पोचलो आणि गाडीला सिग्नल लागला होता आणि तेवढ्यातच थोडा पाऊस पण आला आणि आम्ही थोडं पावसात पण भिजलो आणि त्यानंतर फायनली आमचं कणकवली आलं आणि आम्ही उतरलो. पण पाऊस कुठे गायबच झाला होता. पण गावात आल्यावर एक फिलिंगच वेगळी असते. बाकी सगळंच विसरून जायला होतं. हाय. सो फायनली आम्ही पोचलोय कणकवलीला. सो आता आम्ही जाणार आहे घरी. बघू आता कसं काय आम्हाला भेटते. सो गाडी आमची 2 तास लेट झाली आणि आता आम्ही फायनली पोचलो आहे. आता घरी जाऊ, थोडं फ्रेश होऊ. आता मी सानिध्याला पण भेटणार आहे. बघू तिचं रिॲक्शन काय असणार आहे, ती काय रिॲक्ट करते आम्हाला बघून. सो बघूया आता. ते पावसासारखं वातावरण जे झालं आहे. आता बघूया कधी पाऊस पडतो आहे. आय एम वेटिंग फॉर पाऊस, की पाऊस पडेल. मग आम्हाला ऑटो भेटली आणि आम्ही निघालो घरी. पण तेवढ्यातच मला कॉल आला की बाबा सानूला घेऊन आम्हाला न्यायला आलेत. पण तिला काहीच आयडिया नव्हती की ती आम्हाला भेटणार आहे. आणि जसं तिने मला ऑटोमध्ये बघितलं तशी ती लगेच माझ्याकडे आली आणि तिचं रिॲक्शन राहीलच. पण खूपच खुश झाली ती. नंतर असं आमचं प्रेम चालू होतं. किस्सी आणि मिठ्या मारत आम्ही घरी पोचलो. मस्तपैकी पाऊस आला आहे. मस्तपैकी पावसानंतर स्वागत केलेलं आहे आणि मी पोचलो. पोचलोय घरी. आता मी थोडं फ्रेश होते. अंघोळ करते आणि आता मी चहा पिते. काय आणलं बाबू? मासे आणले. कोणी? आता आम्ही काय खाणार? मच्छी खाणार. माम खाणार. ओके. आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून आणि आता आम्ही झोपलो होतो. सो आता आम्ही तयारी वगैरे करून आम्ही चाललो आहे कणकवलीला. एक छोटंसं बेबी आहे, त्याला आम्ही भेटायला चाललो आहे. सो हा ब्लॉग एवढापुरतीच आहे. सो आपण भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.